माहेरची साडी चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये गाणं होतं, कधी संपणार नाही तुझा वनवास. मात्र हीच परिस्थिती जी आहे ती मराठी चित्रपटाच्या बाबतीत बोलली जात होती. मात्र मराठी चित्रपटाचा वनवास जो आहे तो संपलेला आहे आणि मराठी चित्रपट आता 100 कोटींचा जो आहे तो गल्ला जो आहे तो जमवताना आपल्याला दिसत. आणि असंच एक यश जे आहे ते देऊळबंद 2च्या रूपाने आपण पाहतोय. आपल्यासोबत प्रवीण तरडे सर आहेत. सर, सामाजिक आशयाचा चित्रपट बनवताना तो चालत नाही असे बरेच समज आहेत, तो तुम्ही खोटा ठरवलाय? कारण मी टिपिकल आर्ट फिल्म बनवलेलीच नाहीये, मी त्याच्यावर बिलीव्ह पण करत नाही. सामाजिक विषय जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो बनवला कमर्शियलीच पाहिजे. आणि म्हणून देऊळबंद हा एकदम कमर्शियली बनवलेला सिनेमा आहे, पण त्याचा बॅकड्रॉप सगळा सामाजिक विषय, म्हणून तो एवढा जोरात चाललाय. प्रवीण तरडेंनी एखाद्या विषयाला हात घालावा आणि त्या विषयाचा सोनं व्हावं असं अनेक चित्रपटांच्या बाबतीत आम्ही पाहिलेलं आहे. आणि सामाजिक चित्रपट काढून त्याच्यावर भाष्य करताना अनेक गोष्टी असतात. हे प्रवीण तरडेंमध्ये कुठून आले नेमकं? नाही, बेसिक मूळचा मी शेतकरीच आहे. आणि मी आजपर्यंत काहीतरी समाजाला देणं, समाजभान नसेल तर मी पिक्चर बनवलेला पण नाहीये. कदाचित ज्या ग्रामीण भागातनं आलो किंवा आईवडील शेतकरी वारकरी कुटुंबातले तिथून आलेला असेल. त्याच्यानंतर मग जो एकंदर मला सगळा अवतीभोवती माणसं मिळाली ती पण नेमकी त्याच पद्धतीची मिळाली. कदाचित त्यातूनच हे सगळं आलं. असे निर्माते मिळाले सामाजिक भान जपणारे, आणि लोकांना कदाचित माझ्या त्या कलाकृतीत किंवा माझ्या वागण्या बोलण्यात तो खरेपणा दिसतो. मी जसा आहे मी तसाच बोलतो. म्हणजे मी आता मुलाखत देताना जसं बोलतोय मी तसाच घरी असतो, तसाच मी बक्षीस घ्यायला जाताना असतो, आणि तसाच मी सिनेमात पण असतो. म्हणजे इकडे एक आणि तिकडे एक असं नसतं, सिनेमात पण तसं नसतं. कदाचित लोकांना ते आवडत असेल. अध्यात्म हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हटलं जातं. तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून अध्यात्म आणि एखाद्या विषयाची जी आहे ती सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी आत्महत्या अध्यात्माच्या माध्यमातून सुटू शकतील असं वाटतं? 100% सुटतील असं माझं मत आहे. कारण सगळे उपाय करून झाले की, आपण सगळे उपाय केले तरी आत्महत्या कुठे कमी होत आहे. म्हणून मी एक नवा अध्यात्माचा उपाय शोधून काढलाय. कदाचित हाही फसला तर अजून नवीन काहीतरी शोधून काढू. पण जर कुठलं तरी एक औषध काम करत नाही म्हटल्यावर आपण औषध बदललं पाहिजे, नाही तर आजार बरा नाही होणार. कदाचित माझं हे औषध रामबाण उपाय ठरेल असं मला वाटतंय. एक शेवटचा प्रश्न विचारतो, कर्जमाफी जी आहे तो शेतकरी आत्महत्यांचा पर्याय आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. कर्जमाफी हे मला शेतकरी आत्महत्येवरचा पर्याय वाटत नाही. तसं असतं तर जेव्हा पहिल्यांदा कधीतरी कर्जमाफी केली तेव्हाच सगळ्या आत्महत्या थांबल्या असत्या. पण थांबलेल्या तर नाहीयेत ना. किती वेळा कर्जमाफी झाली आणि आकडे पण केवढे मोठे मोठे असतात. तेवढे आकडे आतापर्यंत कर्जमाफीला दिलेले आकडे जर पाहिले तर शेतकरी लिमिटेड एडिशनच्या मोठमोठ्या कार घेऊन फिरतील. पण आत्महत्या थांबल्यात का? म्हणजे ते सोल्युशन नाहीये. मग वेगळं सोल्युशन सगळ्यांनी मिळून शोधलं पाहिजे. निश्चितच शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि एका कवीच्या भाषेत बोलायचं असलं तर त्यांना असं म्हणायचं आहे की राबणारा बाप माझा घाम तिथे गाळतो, माझी यासाठी स्वतःचा जीव वेडा जाळतो, एवढी त्याची अपेक्षा एवढे त्याला हवे, ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू देवे. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.